ओके, पहा, लक्ष द्या. तर बा ऑसिलेशनवर पहिली एक टेस्ट झाली है ना, आणि नंतर कालची टेस्ट. काहींचा स्कोअर खूप चांगला येत आहे, तर काही असे पण आहेत की जे काही खास परफॉर्मन्स नाही करू शकत. आणि ते एक विचित्रच आहे की ज्यांचा स्कोअर खूप चांगला येऊन राहिला तर त्यांना पहा ना, म्हणजे मला काल समजलं की त्यांना तुमच्या वर्गातलेच म्हणतात की तुम्ही अकोटला का थांबले. अबे ते अकोटला थांबले म्हणूनच त्यांचा स्कोअर आहे ना. अकोल्यावाल्यांचा नांदेडवाल्यांनी काय केलं तुम्हाला माहित नाही. मागच्या वर्षी तुम्ही जर ती व्हिडिओ क्लिप पाहिली असेल, आपल्याकडे प्रोग्राम झाला होता आणि वैष्णवी रहाटे जी आहे ती तुम्ही होते त्या प्रोग्रामला, होते ना, तुमच्यापैकी बरेच जण होते. तिने सांगितलं पूर्ण क्लासमध्ये, तरी ती आपल्या क्लासचे टॉपर नव्हती. काही टॉपर्समध्ये होती, पहिल्या 10 मध्ये होती. ती टॉपर नव्हती आपल्या क्लासची, पहिल्या 10 मध्ये होती. तरी तिचं स्टेटमेंट आलं ज्यावेळेस 11वीला ॲडमिशन झालं ना, तर त्यावेळेस खूप सारे अकोल्यावरून बाकी ठिकाणावरून फोन तुम्हालाही आले असतील, त्यांनाही आले. तर त्यांनी सांगितलं काय तुम्ही इथे थांबता. आणि तिच्या मैत्रिणी ज्या आहेत, खूप साऱ्या मैत्रिणी जास्त, त्या अकोल्याला कोण नांदेडला गेलं होतं. आणि तिचं स्टेटमेंट होतं पूर्ण कार्यक्रमात भरगतचं. तुमच्यापैकी बरेच जण असतील. कोण कोण होते त्या कार्यक्रमाला, हात वर करा. खूप सारे जण होते. तिने त्या कार्यक्रमात सांगितलं सगळ्यांसमोर की माझ्या एवढा स्कोअर, माझ्या ज्या मैत्रिणी अकोल्याला गेला होत्या त्यांचा ना नीटमध्ये आहे, ना CET मध्ये आहे, ना बोर्डमध्ये आहे ना. पण काय होते माहिती आहे का, ते कसं असते, जे आपल्याला मिळते, सहज मिळते, स्वस्तात मिळते, बरोबर आहे, घरात मिळते, त्याची आपल्याला किंमत नसते. तीच आपण खूप सारा पैसा देऊन मिळवतो, तर त्यावेळेस आपल्याला त्याची जास्त व्हॅल्यू वाटते. बाहेर जाऊन मिळवतो, आईवडिलांना सोडून जाऊन मिळवतो, असं वाटते की खूप काही आहे, पण असं नाही आहे, बरोबर आहे. म्हणून ते जे इथे जे विद्यार्थी आहेत, जे चांगला परफॉर्मन्स करतात, त्यांना जर तुमच्यापैकी कोणी असं म्हणत असेल की तू इथे कशाला थांबला, तर ते मूर्खपणाचं, बिलकुल मूर्खपणाचं लक्षण. मागच्या वर्षी हो काय काय होऊन राहिलं मला तर कळतच नाही अकोटमध्ये. आता मागच्या वर्षी शिवा धुमाडे जो आहे तो सुरुवातीला 8-10 दिवस अकोल्याला होता आणि तो इथे आला. तिथे खूप चांगला परफॉर्मन्स त्यांनी बायोलॉजी CET मध्ये, PCB CET मध्ये 100% PCM CET मध्ये 99.97 असे काही पर्सेंटाईल त्याला आहेत. JEE मध्ये खूप चांगले मार्क्स त्यांनी मिळवले आणि शेवटी IGMC नागपूरला ॲडमिशन त्याची झाली MBBS ला. एवढं चांगलं झाल्यानंतरही, बरोबर आहे, तर काही जण तर असे म्हणून राहिले अकोटचे, विशेष म्हणजे कोचिंग क्लासवाले, आणि त्यांनी सांगितलेले ते स्टुडंट की बाबा तो इथे नव्हता. मला तर काल एका विद्यार्थ्यांनी विचारलं की हे विद्यार्थी जे आपल्या लिस्टवर आहेत ते तुमच्याकडे होते का. मला तर आश्चर्य वाटलं. म्हणजे तो शिकायला इथे आला आणि आपल्या क्लासमध्ये लिस्ट लावलेली आहे एवढी मोठी, आणि नाही ते पॉइझन त्याच्याजवळ त्यांनी स्वतः क्रिएट केलेलं नाही आहे, ते त्याच्या डोक्यात टाकलेलं आहे. आणि आणखी एक जण भेटला काल आमच्याकडे, अडाणी सर शिकवायला होते मॅथमॅटिक्सला, तर त्यांचे कोणीतरी त्यांना मित्र भेटले. ते म्हणे तो शिवा धुमाडे खरंच दांदेडे सरांकडे होता का. तो म्हणे मी त्याला शिकवलं प्रत्यक्ष, है ना, असे चर्चा. आणि काल परवा एक पॅरेंट्स आले, तर याचा तर फोटो म्हणे बाकी कोचिंग क्लासेसवाले टाकून राहिले. कोणी टाकला का मला नाही वाटत कोणाच्या बॅनरवर त्याचा फोटो आहे म्हणून. पण फोटो नसतानाही पाहना काय स्टेटमेंट, की एका पॅरेंटचं स्टेटमेंट किंवा याचा फोटो तर बाकी सगळे जण वापरून राहिले, कोणीच नाही वापरला, है ना. पण कसं अकोल्याचे लोक तशी प्रॅक्टिस करतात की बऱ्याच ठिकाणचे करतात, कोट्यालाही तसं होते, बरोबर. टेस्ट सिरीजला आला, एक दिवस भेटायला तरी ते फोटो टाकून देतात. कधी कधी त्याला माल देऊन टाकतात आणि त्याचा फोटो वापरतात. पण आपलं लहान गाव आहे, इथे तसं होण्याची पॉसिबिलिटी नाही आहे. तरी पॅरेंटच्या डोक्यात तेच, काही तर लिमिट झाली तर ते आम्हालाच सांगतात की हा रिपीटर होता. म्हणजे आपण त्याला 2 वर्ष प्रेशर होता, तो त्याला बॅचमध्ये शिकवलं, आपण गेलो आणि तो स्वतःही नाही, म्हणजे त्यालाही त्याच्यासमोरच की हा रिपीटर होता. म्हणजे काय, म्हणजे करायचं काय की आपण शिकवलं त्याला 2 वर्ष आणि पॅरेंट्स आपल्याच समोर म्हणतात की तो रिपीटर होता, आणि त्याच्याही समोर म्हणतात. हद्द झाली. एक तर होता की नाही त्यांनी ना ऑनलाईन केलं, म्हणजे तुम्हाला माहित काय, त्याला तुम्ही भेटा ना. तुम्ही क्लासमध्ये त्यांनी सांगितलं, त्याच्या वडिलांनी एवढं सुंदर भाषण दिलं त्यावेळेस, आम्ही ते रेकॉर्ड नाही करू शकलो,
की ते तर म्हणजे माझा मुलगा जर बाहेर असताना तर तो आज MBBSला नसता. त्याच्या मित्रांचे जे हाल झाले ना ते त्याचे झालेच. शिवाचा एकही मित्र MBBSला नाही लागला. चांगले चांगले त्याच्या लेवलचे, बरोबर, इव्हन त्याच्यापेक्षाही हुशार आणखी जास्त प्रयत्न करणारे त्याचे मित्र होते, ते बाहेर होते. चोरे बोलू नका. तर त्यापैकी एकालाही त्याच्या एवढाही स्कोर नाही मिळवता आला. मग जे मिळालं त्याला असं नाव ठेवण्यात काय अर्थ आहे ना? ते सगळे भ्रम आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी होते की पहा, तुमच्याबद्दलच सांगतो की आपण जे घेऊन राहिलो बघा, तुम्ही जर पाहिले असतील आतापर्यंत किती DPPचं आपण एका DPP मध्ये 40-50 क्वेश्चन असतात, 40 तरी जवळपास असतातच. 5-5 DPPचं आपण सोडून राहिलो इथे, त्याची थिअरी शिकून राहिलो आपण आणि त्यानंतर त्याच्या डिफिकल्टीज घेऊन राहिलो. फक्त आता डिफिकल्टीज सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला डिफिकल्टी आलेली पाहिजे. तुम्हाला डिफिकल्टीज नाही आली आणि ती सॉल्व्ह होऊन राहिली तर त्या डिफिकल्टी सॉल्व्ह करण्याचा काही मतलब नाही आहे ना. तुम्हाला क्वेश्चनच नाही पडला आणि त्याचा आन्सर तुम्हाला सांगून राहिलो, ते आन्सर तुमच्या कामाचं नाही. मला क्वेश्चन तर पडला पाहिजे. खूप चांगल्या तऱ्हेनं आपण करून घेऊन राहिलो. आणि यात होते काय की जे एकदम ऑर्डिनरी लेवलचं वर्क करतील, म्हणजे बोर्डचं समजा काय डेफिनेशन लिहून दिली, फॉर्म्युला लिहून दिला, डेरिव्हेशन तेच करत बसले आणि तुम्हाला लिहायला लावलं. लिहून देणं तर इतकं हे आहे की लिहून दिलं की तुमच्या हाताखालून जाते अगदी सुरुवातीला. तुमच्या हाताखालून एकदा गेलं की तुम्हाला ते पाठ झाल्यासारखं, ते चांगलं झाल्यासारखं वाटते. पण त्याचे तुम्ही लॉंग टर्म दुष्परिणाम पहा ना. तुम्ही जर आपण जर लिहून देत राहिलो तर सिलेबस होईल का? पॉसिबल नाही एवढं, बरोबर आहे. मग तो 2-2 वेळा फिजिक्सचा क्लास 2 वेळा घ्यावा लागेल, केमिस्ट्रीचा 2 वेळा, मॅथमॅटिक्सचे 2 वेळा, आणि एवढा टाइम खर्च करण्यात काही लॉजिक नाही. आणखी एक बेकार गोष्ट आहे, ज्यांना असं वाटते मी ऑनलाईन करून राहिलो. ऑनलाईन करणारे दिवसभर व्हिडिओ पाहून राहिले. दिवसभर का तुम्ही जिंदगीभर व्हिडिओ पहा, तर ना तर तुम्ही नीट क्रॅक करणार, ना तुम्ही CET क्रॅक करणार, ना तुम्हाला JEE मध्ये जीवनभर व्हिडिओ पाहिले तरी. व्हिडिओ पाहिल्यानंतर होणार आहे. तुम्हाला काय करावं लागेल बघा, की लक्ष द्या इकडे माझ्याकडे. तुम्ही थिअरी एकदा शिकल्यानंतर ते चांगल्या तऱ्हेने समजून घ्या आणि ते क्वेश्चन वाचा. क्वेश्चन ठीक आहे, तर ज्यांचा परफॉर्मन्स सध्या चांगला झालेला आहे त्यांच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही आहे, त्यांना समजते. ज्यांना अजूनही ग्रेप नाही मिळाली त्यांनी क्वेश्चन वाचा आणि त्याचं सोल्युशन बिनधास्त पहा आणि ते सोल्युशन समजण्याचा प्रयत्न करा की ही स्टेप अशीच का घेतली है ना. याला आणखी काही शॉर्टकट वगैरे करता येते का, असा विचार केला तुमचा परफॉर्मन्स आहे नाही का. तुमच्या वर्गात पहा, त्या कोमलला कधी 1 मार्क्स कमी, कधी 2 मार्क्स कमी. श्रुती गावंडेचाही तसाच परफॉर्मन्स असतो, बरोबर आहे. बाकीचे बरेच जण अबो 40 असतात, आउट ऑफ 45 पण असतात, अबो आउट ऑफ 50. बाकी का नाही करू शकत. काल परवा मला असं ऐकायला आलं की त्या कोमललाच कोणीतरी म्हटलं की तू इथे का थांबली. अरे म्हणजे इथे थांबली आहे म्हणून तिचा परफॉर्मन्स आहे. तुझ्या ज्या मैत्रिणी असतील ना अकोल्याला, त्यांना विचारा काय कंडिशन आहे. एकडदुकड 1-2 काही एक्सेप्शन असले तर असले, नाही तर एवढं चांगलं नाही होत आहे, बरोबर आहे. तुम्ही व्हॅल्यू करायला शिका. जर आपल्याकडे जे आहे त्याची किंमत करायला शिका. एक आहे आपल्याकडनं चिटिंग विटिंग काही नाही होत. चिटिंग म्हणजे किंवा भ्रमाचा भोपळा. आमच्या कोचिंगमध्ये असं म्हणतात की एकच दिवस पोरं नाराज होतील ना एक्झामच्या दिवशी, बरोबर आहे. एका दिवसाची नाराजी पुरली, वर्षभर मस्त खेळवत राहायचं. एक्झाम असो कोणत्या लेवलची, आपण शिकवायचं कोणत्या लेवलचं आहे ना. जे मेन महत्वाची एक्झाम आहे ती MST CET आहे किंवा नीट आहे किंवा JEE आहे, ते मल्टिपल चॉईस क्वेश्चन लेवलची आहे. आपण थिअरी शिकून राहिलो, थिअरीज लिहून देऊन राहिलो है ना. आणि बोर्डच्याच त्या टेस्ट घेऊन राहिलो आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चनची. एका चॅप्टरवर एक टेस्ट. माझ्याकडे एक स्टुडंट आले होते, XYZ एका कोचिंग क्लासमध्ये आहे. ते म्हणते आमच्या एका चॅप्टरवर फक्त एक टेस्ट होते आणि झालं फिनिश्ड. तुम्ही सांगा, एका चॅप्टरवर एक टेस्ट कुठे आणि आपले 4-4, 5-5 DPPs कुठे. 5-5 DPP त्याच्यानंतरच्या टेस्ट. आणि जो रिझल्ट असतो तो बघा, समजा पहिल्यामध्ये तुम्हाला काही कमी जमलं असेल, दुसऱ्या टेस्टमध्ये थोडं कमी जमलं असेल, पण ना तुमचा परफॉर्मन्स वाढत जातो ना टेस्ट बाय टेस्ट है ना. पहिल्यांदा तुम्ही प्रिपरेशन कराल त्यावेळेस तुम्हाला थोडा कमी स्कोर आला, परत त्या चॅप्टरवर टेस्ट होते, त्यावेळेस आणखी स्कोर इम्प्रूव्ह होत राहतो. आणि तेही नाही होत आपल्याकडे. तुम्ही पाहिलं असेल की बहुतेक ना बाहेरच्या बॅचेसमध्ये काय होते, नांदेडला असू द्या की अकोल्याला असू द्या, काय माहीत, म्हणजे ते कोचिंग क्लासवाल्यांचा काही दोष आहे असं नाही माझं म्हणणं, पण त्या मुलांना सुरुवातीला 550-600 मार्क्स भेटतात. माझ्या बाजूलाच एक विद्यार्थी राहतो, नाव नाही घेत मी, त्याला वर्षभर 550च्या वर मार्क्स भेटत आले आणि ज्या दिवशी नीटचा रिझल्ट लागला ना त्याला 220 मार्क्स भेटले असं त्यांचं म्हणणं आहे. मला तर वाटतं 220 येईल. एक माझ्या जवळची एक अत्यंत जवळची एक विद्यार्थिनी होती, ती पण बाहेर होती है ना.
तर त्यांनाही वर्षभर 500 550 एकदम खुश. नंतर 200 मिळाले म्हणतात. राऊंड फिगर, मला तर वाटतं राऊंड फिगर करून सांगितलं असेल, 200 पण नसतील. बरोबर आहे. मग तुम्हाला 190 195 मार्क्स मिळून राहिले 720 पैकी, आणि वर्षभर असे मार्क्स मिळून राहिले, तर काय अर्थ आहे असेल? बघा, सक्सेस जे आहे ना, तुम्ही किती प्रामाणिकपणानं करता त्यावर डिपेंड आहे ना. तुम्ही किती फोकस्ड आहात त्यावर डिपेंड आहे. तुम्ही किती इंटरॅक्टिव्ह आहात त्यावरही डिपेंड आहे. तुमचे इंटरॅक्शन पाहावर तुम्ही विचारा स्वतःला की आपण सरांपर्यंत क्वेश्चन घेऊन किती वेळा गेलो. 10 वेळा म्हटल्यानंतर एखाद्या वेळेस जबरदस्तीने विचारायचं. काही काही जण ते एकदाही विचारायला येतात ना, असं काहीतरी विचारून टाकतात की त्याने ते वाचलेली नसते, है ना. तुमच्यापैकी आपण घेत राहतो पहिल्या 5 मध्ये, कोणाला डिफिकल्टी मधून आवाज येतो की 6 नंबर, पहिल्या 5 मध्ये 6 नंबरची डिफिकल्टी त्याला असते. म्हणजे त्याचं लक्षही नसते की काय चालू आहे वर्गात. ठीक आहे. तर असं करण्यात काही अर्थ नाही आहे. कालची टेस्ट सोडवली तुम्ही, घरी जाऊन परत अभ्यास केला टेस्टचा. मी तुम्हाला आन्सर की पाठवली, त्याचे सोल्युशन्स काही तयार नव्हते, आन्सर की तुम्हाला मी पाठवली होती. कोणी हातवर करा बरं, कोणी कोणी घरी गेल्यानंतर परत अभ्यास केला टेस्टचा, आपलं काय चुकलं काय बरोबर. 25% संख्या आहे फक्त, 25% ज्यांनी ती टेस्ट घरी स्टडी केली. घरी लक्ष द्या, इकडे तशी इम्प्रूव्हमेंट होणारच नाही. म्हणून तर कुठल्याही क्लासमधल्या 10% विद्यार्थ्यांचा रिझल्ट चांगला असून बाकी सगळं बिघडलेलं काम असते. टेस्ट जर सोडवली तुम्ही तर तुमच्या चुका काय झाल्या त्यावेळेस, सिली मिस्टेक झाल्या, कॉन्सेप्च्युअल मिस्टेक झाल्या, है ना, काही कोणत्या तऱ्हेची मिस्टेक झाली आपल्याला समजले तर पाहिजे. किंवा काही क्वेश्चन असतील जे आपल्याला बिलकुलच समजले नाही, आपल्याला माहीतच नसते आपल्याला काय समजलं आणि काय नाही समजलं. असं नाही व्हायला पाहिजे, है ना. प्रत्येक टेस्टचा तुम्ही स्टडी करा, प्रत्येक DPP दिल्यानंतर तुम्ही स्टडी करायला पाहिजे. आज आपण कालच्या टेस्टचं एक्सप्लेनेशन घेऊ आणि उद्यापासून, लक्ष द्या इकडे बघा, माझ्यासोबत जर तुम्ही बोलून राहिले याचा अर्थ तुमच्यापर्यंत माझं बोलणं पोहोचणं पॉसिबलच नाही, इम्पॉसिबल आहे. आणि याचा ठपका तुम्ही शेवटच्या दिवशी रिझल्टच्या माध्यमातून आमच्यावर, दुसऱ्या अकोटवर, गावावर आपल्या ठेवायचा प्रयत्न कराल. असं नाही, दोष आपल्यात आहे. ठीक आहे. इथूनच जर विद्यार्थी MBBSला जातात, इथूनच जर विद्यार्थी JEE मध्ये CET मध्ये 100% पर्यंत स्कोअर करू शकतात, तुम्हाला म्हणायला काही चान्स नाही. ज्यावेळेस वर्गातनं मी बोलतो त्यावेळेस मी पाहतो की लक्ष कुणीकडे आहे, तुमचं लक्ष एकमेकांमध्ये असते. मग असं कसं काय जमेल तुम्हाला? मग ते याचा अर्थ तुम्ही घरी पुस्तक वाचता त्यावेळेस तुमचं असंच असेल. पुस्तक तर तुम्ही वाचून राहिले, तुमचं मन दुसरीकडे चाललं, मग कसं काय रिझल्ट येणार आहे? नाही काय ग, है ना. कोणी जर बोलत असेल आणि आपण जर चांगल्या तऱ्हेने त्याला ऐकू शकत नसणार ना, तर हा सगळ्यात मोठा फॉल्ट आहे. तुम्ही शिकता कशामधून? पाहून वाचून ऐकूनच शिकता ना. याच्यापेक्षा दुसरं काही माध्यम आहे? एक तर पाहून शिकतो आपण, वाचून म्हणजे ते पाहूनच आलं, ऐकून आलं, दुसरी काही ऐका, है ना. मग तुमची पाहण्याची कला, ऐकण्याची कला जर व्यवस्थित नसेल तर मग काय, कसं काय जमेल? तर चला, कालच्या टेस्टमधल्या आपण डिफिकल्टीज घेऊ. त्यानंतर तुम्ही, हॅलो बेटा, तुम्ही उठा गौरवच्या बाजूला, तू इकडे समोर येऊन बस. गौरव, तुम्ही पण मागे जाऊन बसा. तिकडे नाही जायचं कोपऱ्यात, बस इथे. हे प्रॉब्लेम आहे का इथे? तर कालच्या टेस्टचा आपण डिफिकल्टी सेशन घेऊ आणि उद्यापासून थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटरला सुरुवात करू. थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अत्यंत सोपा चॅप्टर आहे. त्यापैकी म्हणजे 20% चॅप्टर तर आपला रॅडिएशनमध्ये झालेला आहे, न्यूटन्स लॉज ऑफ कुलिंग वगैरे त्याच्यामध्ये आहे. जो राहिलेला आणखी 10% आहे थर्मल एक्सपान्शन वगैरे, बरोबर आहे. तर चेंज इन लेंथ ड्यू टू चेंज इन टेम्परेचर, आठवते का असं म्हटलं तर? चेंज इन लेंथ ड्यू टू चेंज इन टेम्परेचर, डेल्टा एल इक्वल, असं बोलून काय समजेल तुम्हाला? ठीक आहे. डेल्टा एल इक्वल टू L0 इंटू अल्फा इंटू डेल्टा थीटा. तसाच डेल्टा एचा फॉर्म्युला, तसाच डेल्टा व्हीचा फॉर्म्युला, तसाच डेल्टा आरचा फॉर्म्युला माहित आहे. याच्यावर काही क्वेश्चन्स आहेत. याच्यामध्ये 10%, 20%, 10%, 30% झाला. तुम्हाला स्पेसिफिक, अगदी बेसिकमध्ये तुम्हाला स्पेसिफिक हीट म्हणजे काय ते शिकवलं होतं आणि तसंही स्पेसिफिक हीट तुम्हाला शिकवलेलं आहे. कुठे? KTG मध्ये, बरोबर आहे. काही क्वेश्चन त्याच्यावर आहेत. नंतर आहे लॅटेंट हीट. लॅटेंट हीट तुम्हाला माहिती असेल, नसेल तरी आपल्याला घेता येणार. म्हणजे 50% बेसिक या चॅप्टरचं झालेलं आहे. 50 का त्यापेक्षाही जास्त. अगदी थोडक्यात जो आहे आपल्याला टेम्परेचर स्केल वगैरे स्टडी करायचे आहेत. अर्धाचं चॅप्टर फक्त आपला घ्यायचं राहिला, अर्धा ऑलरेडी झालेला आहे. तसंच ज्यावेळेस ना
आपण न्यूटन्स लॉज ऑफ मोशन घेणार, बरोबर आहे, त्यावेळेस ना तुमचा अर्ध्यापेक्षा जास्त झालेला असेल. वर्क एनर्जी पॉवर ज्यावेळेस आपण घेणार, बरोबर आहे, तुमचा अर्ध्यापेक्षा जास्त झालेला असेल. तर हे कॉन्सेप्ट ना मध्ये मध्ये येत राहतात. त्यामुळे हे चॅप्टर आपल्याला पूर्ण म्हणजे घेणार आपण पूर्ण, पण तुम्हाला असं वाटेल आपल्या ओळखीचं आहे, आपलं झालेलं आहे. मग असं नाही होणार की नाही तो विचार कराल, काय विचार करतील विद्यार्थी काही सांगता येत नाही की अर्धाच घेतील, झालेला आहे ते घेतलं. घेऊ आपण पूर्ण, पण बहुतेक पार्ट जो आहे तो तुमचा झालेला असेल 50% पेक्षा जास्त. याही चॅप्टरमध्ये तुम्हाला 50% पेक्षा जास्त कॉन्सेप्ट अगदी 50 काय 60% पेक्षा जास्त कॉन्सेप्ट तुम्हाला अगदी ओळखीचे वाटतील. अगदी काहीच पॉईंट जे आहे ते तुम्हाला पहिल्यांदा शिकायचे. ठीक आहे. उद्यापासून आपण थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटरला सुरुवात करणार आहोत. आज आपण कालच्या टेस्ट मधल्या डिफिकल्टीज घेऊ. आहेत का डिफिकल्टीज की नाही आहेत? हा फॉन्ट थोडा बारीक आलेला आहे याच्यामध्ये, तरी व्हिजिबल असेल तुम्हाला. हा सांगा पहिल्या 5 मध्ये हीच आहे टेस्ट. हा तर पहिल्या 5 मध्ये सांगा काही प्रॉब्लेम असेल. पहिल्या 5 मध्ये नाही. ओके. 6 पासून तर 10 पर्यंत डिफिकल्टीज फ्रॉम क्वेश्चन नंबर 6 to 10. 6 नंबर. ओके. पहा क्वेश्चन नंबर 6. इथे लक्ष द्या जरा. पहा अ पार्टिकल एक्झिक्यूट SHM ऑफ टाइम पिरियड 8 सेकंड अँड एम्प्लिट्यूड 4 सेंटीमीटर. स्पीड ऑफ द पार्टिकल 2 सेकंड आफ्टर इट पासेस थ्रू द मीन पोझिशन. बघा 2, लक्ष द्या इकडे, 2 सेकंड आफ्टर इट पासेस थ्रू द मीन पोझिशन. प्रत्येक ठिकाणी लॉजिक वापरायचं आहे ना. प्रत्येक ठिकाणी हा फॉर्म्युला तो फॉर्म्युला असं चालत नाही फिजिक्समध्ये, बरोबर आहे. जे करतील ना त्यांना शेवटी एक्झाममध्ये काही नाही मिळणार. लॉजिकल तुम्हाला थिंकिंग करायचं आहे. तर पार्टिकलचा पिरियड किती आहे? 8 सेकंड. 8 सेकंड म्हणजे पार्टिकलला जाऊन यायला किती टाइम लागतो? 8 सेकंड. नंतर अँप्लिट्यूड दिलेला आहे 4 सेंटीमीटर. तुम्हाला काय विचारला? स्पीड ऑफ द पार्टिकल 2 सेकंड आफ्टर इट पासेस थ्रू मीन पोझिशन. मीन पोझिशन पास झाल्यानंतर 2 सेकंदानंतरचा काय विचारला? स्पीड विचारला. 2 सेकंदानंतरचा स्पीड तुम्हाला काढायचा आहे आफ्टर पासिंग थ्रू मीन पोझिशन. पहा कसं सोडवता येणार. पहिले तर ती SHM मधली डायग्राम आपल्या डोळ्यासमोर यायला पाहिजे. एक पिरियड म्हणजे काय? समजा पार्टिकल इथून निघाला, जाणे आणि परत येणे, एक पिरियड झाला. मग जाणे आणि परत यायला किती वेळ लागला? 8 सेकंड. आणि म्हणून फक्त एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जायला 4 सेकंड, बरोबर आहे. मग इथून इथं जायला 4 सेकंड, तर अर्धे म्हणजे इथून इथपर्यंत जायला किती? 2 सेकंड. याचा अर्थ हा इथून निघाला इथपर्यंत पोहोचला म्हणजे कुठे पोहोचला? एक्स्ट्रीम पोझिशनला. एक्स्ट्रीम पोझिशनला पार्टिकल काय होतो? रेस्ट. किती? 0. कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. तुम्ही म्हणाल की याचा कोणता फॉर्म्युला, हा फॉर्म्युला तो फॉर्म्युला, असं केलं मग अरे जनरल लॉजिक आहे ना. कळलं का? समजा असं म्हटलं असतं की मध्ये कुठेतरी, तर मग तुम्हाला विचार करायची गरज भासली असती. समजलं का? तर पार्टिकल कुठे पोहोचला? शेवटी एक्स्ट्रीम पोझिशनला पोहोचला. एक्स्ट्रीम पोझिशनला पार्टिकलचा स्पीड काय असतो? 0 असतो. म्हणजे तो थांबला असं नाही. सिंपल पेंडुलमचा बॉब डोळ्यासमोर घ्यायचा. तो पार्टिकल काय करत आहे? SHM करत आहे. एक्स्ट्रीमला मोमेंटरी रेस्ट होतो, मीनला स्पीड मॅक्सिमम, परत एक्स्ट्रीमला 0 आणि परत असं ती जर्नी चालू असतो. कोणाकोणाचा आन्सर बरोबर आहे? हात वर करा. ओके. बरेच जण आहेत. बरेच जणांनी चुकवलं. पण तुम्ही सांगा आता इकडे पहा. तुम्ही म्हणाल की लक्ष द्या, समजणे न समजणे काय आहे यार याच्यामध्ये? पिरियड तुम्हाला समजला, अर्धा पिरियड तुम्हाला माहित आहे, अर्ध्याचा अर्धा तुम्हाला माहित आहे ना. मग तुम्हाला लॉजिक बरोबर वापरता नाही आलं, का नाही वापरता आलं? वापरून पाहायची सवयच नाही केली है ना. पुढे सांगा. पण काही प्रॉब्लेम नाही, विचारा तुम्ही क्वेश्चन. विचारल्यानेच डेव्हलप होणार. नाही तर मग असा विचार कराल की यार असं म्हटल्यानंतर सर दुसरेच काहीतरी स्टेटमेंट करून टाकतात, असं काही नाही आहे. विचार आपण विचारायलाच पाहिजे. चला 10 पर्यंत सांगा. 8. ओके. पहा क्वेश्चन नंबर 8.
लक्ष द्या इकडे बोर्डवर. पहा, टोटल एनर्जी ऑफ ए बॉडी एक्झिक्युटिंग SHM इज जी. काय दिलेलं आहे? टोटल एनर्जी. टोटल एनर्जी म्हणजे मॅक्सिमम पोटेन्शियल एनर्जी, मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी किंवा टोटल एनर्जी सेम असते. किती आहे? ही. देन कायनेटिक एनर्जी व्हेन डिस्प्लेसमेंट इज हाफ द एम्प्लिट्यूड. काय विचारलं? कायनेटिक एनर्जी आणि डिस्प्लेसमेंट किती आहे? एम्प्लिट्यूडचे हाफ. ओके, पहा किती सिंपल आहे. टोटल एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो? हाफ KA². हाफ KA² बरोबर काय दिलेला आहे? ई. तुम्हाला काय विचारलं? कायनेटिक एनर्जी विचारली. केव्हा विचारली? व्हेन डिस्प्लेसमेंट इज हाफ द एम्प्लिट्यूड. सो x = a/2. मग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो? कायनेटिक एनर्जी = हाफ KA² - x². आणि x किती आहे? x किती आहे? a/2. त्याचा स्क्वेअर म्हणजे काय मिळेल? कायनेटिक एनर्जी = हाफ KA² - a²/4. a² कॉमन काढा. a² जर कॉमन काढला तर कायनेटिक एनर्जी हाफ KA² कॉमन काढला 1 - 1/4 किती येणार? 3/4. मी इथंच लिहून टाकतो. काय होणार? 3/4. पण ही काय आहे? टोटल एनर्जी. सो कायनेटिक एनर्जी कॉन्स्टंट आहे पण तो कॉन्स्टंट टोटल एनर्जी आहे. सो कायनेटिक एनर्जी काय मिळेल? 3/4 टाइम्स ही. सो 3/4 बी. कुणाला करता आलं होतं? हातवर करा. एकदम सिंपल नाही का? बरोबर आहे. हा, मोडायचं नंतर सांगा 10 पर्यंत. आणि एक पहा, काही जणांना ज्यांचा अभ्यास कमी आहे जनरली ते या प्रमाणात असतात. त्यांना वाटते ह्या क्वेश्चनची लेवल आणि त्या क्वेश्चनची लेवल. अरे, कमी लेवलचे क्वेश्चन्स पहिले सोडवता आले पाहिजेत. त्यामधून लहान लहान लॉजिक क्लिअर होतात. मोठ्या एखाद्या क्वेश्चनला तुम्ही एकदाच नाही सोडू शकत. मोठ्या म्हणजे काही ज्याच्यामध्ये जास्त कॉम्प्लिकेशन्स आहेत, जास्त फॉर्म्युले वापरले आहेत, जास्त ट्विस्ट आहे, त्या क्वेश्चनला एकदाच नाही सोडवता आलं तरी चालून जाईल. पण तुमचे लहान क्वेश्चन, छोटे क्वेश्चन, एकदम बेसिकवाले क्वेश्चन चुकले नाही पाहिजे. ते बेसिक स्ट्रॉंग करणारे क्वेश्चन हेच असतात. लहान लहान क्वेश्चन मधून बेसिक स्ट्रॉंग होते. जेवढं एखाद्या खूप मोठ्या क्वेश्चन मधून ज्याच्यामध्ये खूप सारी थिअरी वापरलेली आहे, खूप सारे टेक्निक वापरते, त्याच्यामधून जेवढं लॉजिक क्लिअर नाही होणार याच्यामधून होते, याच्यामध्ये टेन्शन येत नाही. ओके, क्वेश्चन नंबर 10 लक्ष द्या. काय म्हटलेलं आहे क्वेश्चन नंबर 10 मध्ये? द पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज मेजर्ड ॲज t इन ए स्टेशनरी लिफ्ट. ऐका बरोबर, मी तर म्हणतो लिफ्ट हा शब्द आला की आपल्या डोळ्यासमोर ती सर्व थिअरी जी मी तुम्हाला सांगितली ती आठवली पाहिजे. कोणती? की लिफ्ट जर थांबलेली असेल किंवा लिफ्ट जर सारख्या स्पीडनी, हॅलो इकडे माझ्याकडे लक्ष, लिफ्ट जर सारख्या स्पीडनी वर जात असेल किंवा खाली येत असेल तर जी सेम राहतो, बदलत नाही. पण लिफ्ट जर विथ सर्टन ऍक्सलरेशन वर जात असेल तर G+A असतो. अशा की लिफ्ट जर वर जात असेल तर G किती असतो? G बिकम्स G+A. आणि या Gला आपण G इफेक्टिव्ह किंवा G' म्हणू शकता. आणि लिफ्ट जर विथ ऍक्सलरेशन खाली जात असेल तर इथे प्लसच्या जागी मायनस करावं लागेल. हे तुम्हाला समजलं, म्हणजे लिफ्ट आलं की हे तुम्हाला समजलं पाहिजे. ओके, तर सुरुवातीला लक्ष इकडे बोर्डवर, सुरुवातीला लिफ्ट कशी आहे? स्टेशनरी आहे. त्यावेळेस पिरियड किती आहे? T. म्हणजे ज्यावेळेस Gच आहे त्यावेळेस पिरियड T आहे. ओके, नंतर काय म्हटलं? इफ लिफ्ट मूव्ज अपवर्ड विथ अन ऍक्सलरेशन ऑफ 5G. लिफ्ट वर जात आहे आणि ऍक्सलरेशन किती आहे? 5G. तर पिरियड विचारलं. ओके, पहा लक्ष द्या. पहिल्या केसमध्ये G1 = किती आहे? G. T1 = किती आहे? T. नंतरच्या केसमध्ये G2 = लिफ्ट वर जात आहे, मग तुम्ही काय करणार? G मध्ये ऍड कराल. पण A किती आहे? 5G. तर G किती होणार? 6G. आणि तुम्हाला न्यू पिरियड T2 काढायचा आहे. समजलं का? मी तर म्हणतो हे डायरेक्टली करता येते. कसं माहितीये का? हे असं नाही करायला प्रवडत आणि असं लिहायची की गरज नाही. इकडे बघा बोर्डवर लक्ष द्या. T = 2.1√L/G. नवीन G इथे किती टाइम्स झाला? पहिल्या Gच्या 6 टाइम्स. पहिल्या Gच्या 6 टाइम्स. इथे 6 येणार तोही रूट मध्ये. म्हणून न्यू पिरियड काढताना पहिल्या पिरियडच्या खाली रूट मध्ये 6 लिहून टाका. झालं. समजलं का? T/√6 म्हणून काय येणार? T/√6. डी ऑप्शन येणार. आता काय असते? लक्ष द्या इकडे. काय असते? ही एवढी सोपी गोष्ट ही बुक मध्ये कशी केलेली असते माहितीये का? की T आणि Gचं रिलेशन इनवर्स. बरोबर आहे. पण इथे असं लिहिलेलं असते की T2/T1 = G1/G2. G1 किती लिहिला? G. G2 किती लिहिला? 6G. G झाला कॅन्सल. इथे काय येणार? 1/√6
√6 हा T1 इकडे नेला, सो T2 इक्वल टू T1 बाय √6. पण मला वाटते ना असं करण्यात काही लॉजिक नाही. कारण किती वेळ जातो याच्यामध्ये, लिहायची गरज आहे, काहीच नाही करायची गरज. बा पहिल्यांदा लिफ्ट काही लिहायची गरज नाही, तुम्ही फक्त पाहून फक्त पाहिल्याबरोबर उत्तर लिहू शकता तुम्ही याचं. बघा मी काय म्हणत आहे, विदाऊट एनी पेपर वर्क तुम्ही उत्तर लिहू शकता. कसं पहा, इकडे पहा, बोर्डवर लक्ष द्या. मला सांगा पहिल्यांदा लिफ्ट स्टेशनरी होती, जी किती होता, जी लिफ्ट ऑफ जात आहे विथ ऍक्सलरेशन 5G. ऑफ जात असेल तर आपण जी मध्ये तो ऍक्सलरेशनचा लिफ्टचा ऍक्सलरेशन ऍड करतो. इकडे माझ्याकडे लक्ष, तर म्हणून नवीन जी किती झाला, 6 पट झाला जी. बरोबर, जी जर 6 पट झाला तर टीचा फॉर्म्युला काय असतो, 2π × √L/g. हा तुमच्या डोळ्यासमोर येतो. आणि जी डिनॉमिनेटर मध्ये खाली आहे, रूट मध्ये आहे, याचा अर्थ या फक्त विचारच करायचा की नवीन जी पहिल्या जीच्या 6 टाइम्स आहे आणि हा 6 रूट मध्ये आहे आणि खाली आहे. पण डायरेक्टली नवीन पिरियड काढताना यावरून तुम्ही लिहू शकता नवीन पिरियड पहिल्या पिरियडच्या बाय √6 असेल. समजलं काय, किती सिंपल आहे, कोणाकोणाला करता आलं. पहा बरं आता एवढं, एक मिनिट पहा, एवढे DPP सॉल्व्ह केल्यानंतर जर तुमची अशी कंडिशन असेल तर तुम्ही ते DPP सोडवले नाही भाऊ, तुम्ही पिरियडमध्ये लक्ष दिलं नाही, तुम्ही प्रिटेंड करून राहिले, लक्ष देण्याचं नाटक करून राहिले, तुम्ही क्लासला येण्याचं अभ्यास करण्याचं नाटक करून राहिले, तुम्ही करूनच नाही, मन नाही ओतून राहिले. त्या तुम्हाला माझं बोलणं रुतत असेल पण तीच रियालिटी आहे ना, एकदम सिंपल आहे. मला सांगा तुमच्या बुद्धीला यार एवढी गोष्ट चॅलेंज करणारी आहे का, हे तर काहीच नाही तुमच्या परफॉर्मन्सच्या समोर. ओके, सांगा पुढे. आणि एक मिनिट, काय म्हणजे होते काय माहिती आहे का, तुम्ही इकडे पहा, आता तुमच्या आपल्यावरूनच आपण आपलंच एक्झाम्पल आपल्या डोळ्यासमोर ठेवा. इकडे पहा माझ्याकडे, तर क्वेश्चन सोपेच आहेत, फार काही कठीण क्वेश्चन नाही आहेत, आहे ना, तरी मिस्टेक खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या होऊन राहिल्या. याचा अर्थ एक्झाम मध्ये ही सिच्युएशन आहे. आणि म्हणून याला हे करण्यासाठी काय केलं नाही, इथे होणार नाही, नांदेडला जावं लागणार काय, ऑनलाईन करावं लागणार काय, हे पुस्तक वापरू काय, ते हे सगळे फालतूपणा आहे. तुम्हाला फोकस करायची गरज आहे त्यावर. समजून राहिलं का तुम्हाला, आपण आपला फोकस दुसरीकडेच ठेवून राहिलो, आपण अर्धवट वाचून राहिलो, सोल्युशन आपण समजून नाही घेऊन राहिलो, त्याला लक्षात ठेवायचा प्रयत्न करून राहिलो, असं नका करू. ठीक आहे, चला सांगा पुढे. 15 पर्यंत सांगा, काही प्रॉब्लेम असेल विचारा, पण आहे का न, मी असं बोललो तर आता विचारायचं नाही, असं आहे का, आहे कोणाला प्रॉब्लेम. 15 कोणसा, 13. ओके, पहा क्वेश्चन नंबर 13. आणखी एक लक्षात घ्या, थेरॉटिकल प्रॉब्लेम सगळ्यात डेंजरस आहे ना. एकदाचे ते मॅथमॅटिकल वाले पुरून गेले, त्याच्यामध्ये सर्टन आन्सर असते. थेरॉटिकल मध्ये तर खूप सारे फॅक्टर्स असू शकतात. पहा इकडे लक्ष द्या. पहा क्वेश्चन नंबर 13. विच ऑफ द फॉलोइंग इज ए सिंपल हार्मोनिक मोशन. कोणाची मोशन सिंपल हार्मोनिक आहे, फ्रीली फॉलिंग बॉल. मला सांगा फ्रीली फॉलिंग म्हणजे असं उंचावरून सोडून दिला, याला म्हणतात फ्रीली फॉलिंग. याची मोशन काय SHM आहे का, बिलकुलच नाही, स्ट्रेट लाईन मोशन आहे अंडर ग्रॅव्हिटी. इट मे बी कॉल्ड, ऐका बरोबर, इट मे बी कॉल्ड ॲज प्रोजेक्टाईल मोशन. कोणत्याही पार्टिकलची मोशन, लक्ष द्या इकडे, कोणत्याही, मग तेच तर समजत नाही, आपण ऐकत नाही बरोबर. कोणत्याही पार्टिकलची मोशन ओनली अंडर ग्रॅव्हिटी होत असेल, दॅट इज कॉल्ड प्रोजेक्टाईल मोशन. प्रोजेक्टाईल मोशन. हा पेन आहे आणि मी असा मारून फेकला, बरोबर आहे, यावर एकच फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मोशन कोणती झाली, प्रोजेक्टाईल. पण हा रॉकेट आहे, याच्यामधून बारूद बाहेर पडत आहे, त्याचे मोशन प्रोजेक्टाईल. जी मोशन ओनली अंडर ग्रॅव्हिटी असेल दॅट इज प्रोजेक्टाईल मोशन. जर तुम्हाला विचारलं असेल फ्रीली फॉलिंग बॉल इज द एक्झाम्पल ऑफ प्रोजेक्टाईल मोशन आहे. ओके, मोशन अंडर ग्रॅव्हिटी इज प्रोजेक्टाईल मोशन. तुम्ही त्याला असं फेका की सरळ पडू द्या. ओनली अंडर ग्रॅव्हिटी असेल, ओनली ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असेल तर लक्ष इकडे माझ्याकडे, त्या मोशनला काय म्हणणार, प्रोजेक्टाईल मोशन. तर ही तर प्रोजेक्टाईल मोशन होती, आपल्याला कोणती पाहिजे होती, सिंपल हार्मोनिक मोशन. नंतर मोशन ऑफ पार्टिकल इन UCM. बघा पार्टिकल जर UCM मध्ये असेल तर याची मोशन, ऐका, याची मोशन ही SHM नाही आहे, पण या पार्टिकलच्या प्रोजेक्शनची मोशन मात्र SHM आहे. मग असं ज्यावेळेस करतो ना, आपला विचार डोक्यात आला पाहिजे, यार UCM मधल्या पार्टिकलची मोशन SHM नाही आहे, तो तर UCM मध्ये आहे, पिरियॉडिक आहे, पण त्याच्या प्रोजेक्शन समजते ना, कोणत्याही डायमीटरवर काढलेला प्रोजेक्शन जे आहे त्याची प्रोजेक्शनची मोशन काय असते, SHM असते. तर हे
हेही रॉंग आहे. तुम्हाला काय विच ऑफ द फॉलोइंग SHM विचारलं, हे नाही आहे SHM, हे नाही आहे SHM. नंतर काय म्हटलेलं आहे पुढे, द वेव्ह अलॉंग ए स्ट्रिंग फिक्स्ड ॲट बोथ एंड्स. तर एक हा लक्ष द्या की एक स्ट्रिंग आहे, दोन्ही एंडला काय केला, फिक्स केला. ऐका आता बरोबर, एक स्ट्रिंग आहे दोन्ही एंडला फिक्स केला आणि या स्ट्रिंग मधला ऐका बरोबर एखादा पार्टिकल ओढला आणि सोडून दिला तर या स्ट्रिंगवर अशा व्यवस्था होतील ना. किंवा तुम्ही पकडा, एक तुमच्या हाती ठेवा, एक माझ्या हाती ठेवा, एक जर्क मारला की स्ट्रिंग मध्ये काय तयार होतील, वेव्ह. आता लक्ष द्या इकडे, ह्या वेव्हची मोशन म्हटल्यापेक्षा या स्ट्रिंगवरच्या प्रत्येक पार्टिकलची मोशन, हा प्रत्येक पार्टिकल आहे तो कसा धावत आहे, वर आणि खाली, वर आणि खाली, अबाउट इट्स मीन पोझिशन. म्हणून जेव्हा एखाद्या स्ट्रिंग मधून वेव्ह पास होते त्या स्ट्रिंग वरच्या प्रत्येक पार्टिकलची मोशन SHM असते, त्या स्ट्रिंगची मोशन नाही. बरोबर आहे. किंवा मग त्या वेव्हच्या मोशनला SHM म्हणतात कधी कधी, पण वेव्हची मोशन SHM म्हटल्यापेक्षा की जेव्हा वेव्ह पास होते तेव्हा प्रत्येक पार्टिकलची मोशन SHM आहे. एवढंच काय, स्ट्रिंग सोडून द्या, मी बोलत आहे, तुम्ही ऐकत आहात, माझा साऊंड तुमच्या कानापर्यंत पोहोचत आहे. इथला जो हवेमधला प्रत्येक पार्टिकल, मी बोलतो तर हा पार्टिकल तुमच्या कानात घुसत आहे का, नाही, पार्टिकल जागेवरच आहे, तो जागेवरच मागे आणि पुढे ऑसिलेट होत आहे. म्हणजे साऊंड प्रोपगेट होत असताना मीडियमच्या पार्टिकलची मोशन काय असते, SHM असते. समजलं. कुठलीही इलास्टिक वेव्ह ज्यावेळेस पास होते, इलास्टिक वेव्ह म्हणजे ज्या वेव्हला प्रोपगेट करण्यासाठी मीडियमची गरज आहे, दॅट वेव्ह इज कॉल्ड इलास्टिक वेव्ह. साऊंड वेव्ह असेल किंवा स्ट्रिंग मधली वेव्ह असेल, बरोबर, इट इज इलास्टिक वेव्ह. ज्यावेळेस कुठल्याही मीडियम मधून इलास्टिक वेव्ह पास होते त्यावेळेस त्या मीडियमचे पार्टिकल काय परफॉर्म करतात, SHM परफॉर्म करतात. मी इथे मीडियमचे पार्टिकल काय करत आहेत, SHM परफॉर्म करत आहेत. नंतर काय म्हटलेलं आहे, अ स्पिनिंग अबाउट वन ऍक्सिस, और स्वतःभोवती फिरत आहे. कोणती मोशन आहे, रोटेशनल मोशन आहे. SHM थोडी ना आहे, एकच SHM आहे. समजलं का. या क्वेश्चन मध्ये बघा बेस्ट काय माहिती आहे का, ही कुठल्या मोशन आहे, याला काय नाव म्हणता येईल, दुसऱ्याला काय नाव म्हणता येईल, वगैरे वगैरे. किंवा ही UCM आहे, तर UCM मध्ये SHM कुठे असते, प्रोजेक्शनची मोशन SHM असते, असा विचार कराल तर आणखी पॉईंट क्लिअर होतात. ओके, चला ठीक आहे. तू का बरं विचारलं होतं. ओके ओके. मग विचार नाही मागा ना, आपला पूर्ण क्वेश्चन नसते आपल्या मनात, विचारणा मग काहीतरी एक पर्टिक्युलर पॉईंट असतो, तोही पॉईंट क्लिअर पाहिजे आपला, बरोबर. त्या पॉईंटचं उत्तर भेटलं आपल्याला की आपलं समाधान होतं. मला सांगा 15 पर्यंत अजून काही आहे का प्रॉब्लेम. 14. ओके. क्वेश्चन नंबर 14. फक्त आजचे विद्यार्थी बोलू नका. क्वेश्चन नंबर 14. आवाज नाही आला पाहिजे. If a simple harmonic oscillator has got displacement of 0.02 meter, सिंपल हार्मोनिक ऑसिलेटर म्हणजे पार्टिकल कशामध्ये आहे, SHM मध्ये आहे. त्याचं डिस्प्लेसमेंट तुम्हाला दिलेलं आहे. किती आहे डिस्प्लेसमेंट म्हणजे x तुम्हाला दिलेला आहे 0.02 मीटर अँड ऍक्सलरेशन इक्वल टू 2.0 मीटर पर सेकंड स्क्वेअर ॲट एनी टाइम. कुठल्या तरी टाइमला त्याचं ऍक्सलरेशन म्हटलेलं आहे. किती आहे ऍक्सलरेशन, 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तुम्हाला डिस्प्लेसमेंट आणि ऍक्सलरेशन दिलेलं आहे. मला सांगा ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला काय असतो, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. एक्स डिस्प्लेसमेंट आहे, ऍक्सलरेशन तुम्हाला काय मिळेल, ओमेगा. वाचल्याबरोबर, हॅलो इकडे पहा, क्वेश्चन वाचल्याबरोबर हा लाईट लागला पाहिजे की यार ऍक्सलरेशन डिस्प्लेसमेंट दिलेलं आहे, ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. मायनस काढून टाकलं तरी चालेल, म्हणजे यावरून तुम्हाला काय मिळालं, ओमेगा. ओमेगा जर माहिती आहे तुम्हाला, पिरियड माहिती आहे तुम्हाला, टी माहिती आहे, टी माहिती असेल तर जे काही टीस रिलेटेड आहे ते सगळं काढता येणार. समजलं. ओके. अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेटर इक्वल टू ओमेगा असते, अँग्युलर फ्रिक्वेन्सी असते. आता तुम्ही सांगा किती सोपा क्वेश्चन झाला. सो ओमेगा स्क्वेअर बरोबर काय होणार, A/x. ओमेगा स्क्वेअर इक्वल टू ए किती आहे 2 आणि एक्स किती आहे 0.02. यालाही 100 ने मल्टिप्लाय करा, यालाही 100 ने मल्टिप्लाय करा. याला 100 ने मल्टिप्लाय केलं तर 200, याला 100 ने मल्टिप्लाय केलं 2. ओमेगा स्क्वेअर इक्वल टू काय येणार 100. ओमेगा स्क्वेअर 100 तर ओमेगा काय झाला 10 रेडियन पर सेकंड म्हणा किंवा पर सेकंड म्हटलं तरी चालेल. सो अँग्युलर फ्रिक्वेन्सी 10 रेडियन पर सेकंड. लिनियर विचारली असती तर समजा हेच प्रॉब्लेम हर्ट्ज मध्ये दिलं असतं तर तुम्ही काय काढला, ओमेगा 10. ओमेगा बरोबर 2π इटा इक्वल टू 10. बरोबर आहे. इटा काढताना तुम्ही काय केलं असतं 10/2π म्हणजे 5/π. ओके. आणि याला कॅल्क्युलेट करता आलं असतं 5/π तुम्ही 3.14 घेऊ शकता किंवा 22/7 घेऊ शकता. काय आलं असतं 35/22. युनिट करायला असतं हर्ट्ज किंवा पर सेकंड.
पिरियडही विचारता आला असता, पिरियड विचारला तर याचा रेसिप्रोकल, एवढंच काय तुम्हाला हे विचारलं असतं. लक्ष द्या इकडे, म्हणजे काय काय काढलं प्रॉब्लेम कुणीकडे चाललं पहा. तुम्हाला मिळाला ओमेगा, ओमेगावरून तुम्ही काढला इटा, बरोबर आहे, की ओमेगावरून तुम्हाला काढता येते पिरियड. तुम्हाला हे पण विचारता आलं असतं इथे की व्हॉट इज द टाइम टेकन बाय द पार्टिकल टू मूव्ह फ्रॉम मीन टू एक्स्ट्रीम, किंवा टू मूव्ह फ्रॉम मीन पोर्शन टू मिडल ऑफ द मीन अँड एक्स्ट्रीम, टू मूव्ह फ्रॉम एक्स्ट्रीम पोर्शन टू द मिडल पोर्शन. समजते. मग जर पिरियड माहिती आहे तर हा टाइम किती लागत असतो, एवढा T/4. हा किती लागत असतो, हा कमी लागत असतो T/12. आणि पुढे किती लागत असतो T/6. मग टी जर विचारला तर हे विचारतील. समजलं का? अरे एकदा तुम्हाला ओमेगा मिळाला की पिरियड मिळतो, पिरियड मिळाला की टी मिळतो, टी मिळाला तर तुम्हाला इथून इथपर्यंत जायला T/12 लागेल, इथून इथे जायला T/6 लागेल, यायला पण T/6 लागत असतो. त्याचं कॉम्बिनेशन करतील आणखी काय. किंवा कदाचित असे विचारतील हा पार्टिकल इथून निघाला, इकडे गेला आणि पुन्हा इथे गेला, किती टाइम लागेल. मग जायला किती लागला T/4, यायला किती लागला T/4, हा किती असेल T/12. T/4 प्लस T/4, त्यामुळे T/12 ऍड करा. समजते का? हो की नाही? हा, समजलं पाहिजे आपल्याला. तुम्ही सांगा, तुम्हाला मी किती किती सांगितलं, तुमचं जर चित्त जाग्यावर नसेल आणि तुम्ही जर पिरियडमध्ये बोलत असाल, तुम्ही जर पिरियडमध्ये दुसरं काहीतरी डिस्कस करत असाल, किंवा हेच प्रॉब्लेम जर कोणी टीचर सांगून राहिले तुम्ही डिस्कस करत असाल, तर तुमची कंडिशन चांगली नाही होणार, खराब होणार. ओके, सांगा पुढे. 20 पर्यंत सांगा. आहे काही प्रॉब्लेम? येस. 21 ना 20. ओके, 20 ना 17. ओके, पहा लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 17 पहा. अ पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम. मी माहिती आहे का तुम्हाला, मी मागच्या वर्षीचं एक्झाम्पल सांगतो की मी तो शिवा धुमाळे कधी समोर नाही बसला, तो बसायचा मागे. आणि मागे कुठे माहिती आहे का, तर ते मुलं जिथे संपतात त्याच्यानंतर चेअर असली ना त्याची, तर तो गॅप सोडून मागे बसायचा. आणि तो एवढ्या कॉन्सन्ट्रेशनने बघायचा, मी तुम्हाला काय सांगू. माझ्या हे बोलत असताना माझ्या डोळ्यासमोर एवढे विद्यार्थी येतात. अगदी सुरुवातीच्या बॅचेसमध्ये माझ्याकडे अभय तिबडेवाल नावाचा विद्यार्थी होता. मला त्याचे अजून डोळे आठवतात की तो कसं बघायचा, इतकं इतकं केअरफुली, इतकं केअरफुली. है ना. मागच्या वर्षी शिवा धुमाडे होता, तो मागे बसायचा, बाकी कोणी काय बोलून राहिलं त्याला काही मतलब नव्हतं, इतकं फोकस्ड असायचं तुम्हाला काय सांग. त्याच्या अगोदर एक काय नाव होतं बा, ती मुलगी MBBSला आहे, नाव नाही आठवून राहिलं मला. तर ती काय त्यांचं कॉन्सन्ट्रेशन होतं यार. एकदा मी तिला म्हटलं की, ती म्हणे सर मला तुमच्यासोबत बाकी विद्यार्थी काय बोलतात मला काही ऐकायलाच नाही येत, मला फक्त तुम्ही काय म्हणता पिरियडमध्ये ते फक्त मला ऐकायला. विचार करा तुम्ही कॉन्सन्ट्रेशन काय असतं, है ना. बाकी दे डोंट केअर की क्लासमध्ये काय चालू आहे, है ना. मग त्यामुळे त्यांचे रिझल्ट होते. आणि आपल्याला मी काय सांगतो ते सोडून सगळं माहीत असते, मग कसं होईल. पहा इकडे 17 नंबर पहा. पार्टिकल परफॉर्म एसएचएम. म्हणून तर मी म्हणत राहतो की रिझल्टसाठी काय पाहिजे ते ना तर पॅरेंट्सला माहित आहे ना तर स्टुडंटला माहित आहे ना. तुम्ही काय करता, हा कोचिंग क्लास लावला तर रिझल्ट मिळेल, हे पुस्तक वापरलं तर रिझल्ट मिळेल, ऑनलाईन क्लासेस केले तर रिझल्ट मिळेल, बरोबर आहे. आणि बस सगळेजण यातच खेळून राहिले. रिझल्ट मिळवण्यासाठी ज्या गोष्टीची गरज आहे ना त्यावर कोणी बोलायलाच तयार नाही, ना स्टुडंट ना पेरेंट्स. आणि मग चांगल्या रिझल्टसाठी जे करून राहिले त्यांनी रिझल्टच नाही भेटत. चांगल्या रिझल्टसाठी बघा, जर फक्त कोचिंग क्लास लावल्याने, लक्ष द्या इकडे, एखादा पर्टिक्युलर आपला असो दुसऱ्याचा असो, कोणाही अकोला असो नांदेड असो कोटा असो, फक्त कोचिंग क्लास लावल्याने रिझल्ट मिळाला असता, आपल्या इथल्याही प्रत्येकाचा रिझल्ट खूप चांगला राहिला असता, तिथल्याही प्रत्येकाचा चांगला राहिला असता. इथे काही जणांचे रिझल्ट चांगले असतात, काहींचे तर खूप बेकार असतात, बरोबर आहे, सर्वच ठिकाणी असतात, है ना. याचा अर्थ रिझल्ट चांगला मिळवण्यासाठी आणखी दुसऱ्या गोष्टीची गरज आहे, हे समजणं खूप आवश्यक आहे. त्या गोष्टी ह्या आहेत की तुम्ही किती फोकस्ड आहात, तुम्ही किती कॉन्सन्ट्रेशन तुमचं आहे, तुम्ही किती केअरफुली ऐकता. ऐकणं तर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे.
आणि कोणासोबत राहता आणि राहणारे जे आहेत त्यांच्यावर तुमचा त्यांच्यावर प्रभाव आहे की त्यांचा तुमच्यावर आहे, तेही महत्वाचं आहे. राहा कोणाही सोबत पण आपला प्रभाव कायम पाहिजे. ओके, पहा एवढा क्वेश्चन. काय काय झालं, ट्युशन आहे का? पहा 20 पर्यंत पूर्ण करू. पहा लक्ष द्या. अ पार्टिकल परफॉर्मिंग SHM स्टार्टिंग फ्रॉम मीन पोझिशन हॅज पिरियड 2 सेकंड. पिरियड किती आहे? 2 सेकंड and of amplitude 5 centimeter. Then displacement at the end of half second. तुम्हाला विचारलं डिस्प्लेसमेंट ॲट द एंड ऑफ हाफ सेकंड. लक्ष द्या काय काय दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? पिरियड दिलेला आहे, त्याच्यानंतर अँप्लिट्यूड दिलेला आहे, बरोबर आहे, आणि स्टार्टिंग कुठून आहे? मीन पोझिशन पासून. आणि तुम्हाला डिस्प्लेसमेंट विचारलं ॲट द एंड ऑफ हाफ सेकंड. जर मीन पोझिशन पासून स्टार्टिंग झाली असेल तर x = a * साइन ऑफ ओमेगा टी. जर हीच स्टार्टिंग एक्स्ट्रीम पोझिशन पासून झाली असती तर x = cos ऑफ ओमेगा टी, a * cos ऑफ ओमेगा टी लिहिलं असतं. x = a किती आहे? 5 सेंटीमीटर इंटू साइन. लक्ष द्या इकडे, ओमेगाला काय लिहायचं? 2π/t. टी किती आहे? 2 सेकंड इंटू स्मॉल टी किती आहे? हाफ सेकंड, बरोबर आहे. आणि 2 काय झाला? कॅन्सल. इथे काय राहिला? π/2. π/2 म्हणजे 19, साइन 90 1. सो x = काय झाला? 5. जे युनिट असेल ते असेल सेंटीमीटर मीटर. x = 5 सेंटीमीटर, बरोबर आहे. तसंही तुम्हाला जनरल लॉजिकने केलं तरी चालेल, बरोबर आहे. तो पार्टिकल कुठे पोहोचेल? एक्स्ट्रीमला. एक्स्ट्रीमला पोहोचला म्हणजे अँप्लिट्यूड एवढा डिस्प्लेसमेंट. 20 पर्यंत ट्युशन आहे का? कोणाकोणाला ट्युशन हातवर करा. ओके, 20 पर्यंत कोणाला प्रॉब्लेम आहे का सांगा? 21 एक घेऊन टाकू फक्त. 21 चालेल. मी फक्त तुम्हाला आयडिया सांगतो आणि सोडून देतो. नंतर आपण उद्या घेऊन उद्या सेकंड चॅप्टरलाही सुरुवात करू. पहा 2 SHMs आर रिप्रेझेंटेड बाय द इक्वेशन. लक्ष इकडे, पहिली SHM आहे आणि पहिल्या SHM मध्ये y1 तिकडे आहे, 0.1 अँप्लिट्यूड तिकडे आहे, साइन आणि ही टर्म इकडे आलेली आहे. दुसरी SHM y2 ने दाखवलेली आहे, त्याच्यामध्ये कॉस आहे, फेज डिफरन्स बिटवीन स्पीड्स ऑफ दी 2 पार्टिकल. लक्ष द्या इकडे, लक्ष इकडे द्या. याचं विचित्र करून सोल्युशन दिलेलं असतं. इकडे पहा, 2 पार्टिकलच्या स्पीड मधला फेज डिफरन्स विचारला. 2 पार्टिकलच्या स्पीड मधला. पहा दोन्ही टर्म साइन करून घ्या. इकडे पहा, दोन्ही टर्म साइन करून घ्या. या टर्मला साइन करताना तुम्ही काय करणार? हे कॉस आहे, त्याच्यामध्ये π/2 ऍड कराल. कशामध्ये? कॉसच्या आतमध्ये जी टर्म आहे त्याच्यामध्ये, बरोबर आहे. आणि 100πt इथे आहे आणि 100πt इथे आहे. मग इथे काय येणार? फक्त π/2. जो फेज डिफरन्स डिस्प्लेसमेंट मध्ये असेल 2 पार्टिकलच्या, तोच फेज डिफरन्स दोघांच्या व्हेलॉसिटी मध्ये असेल आणि तोच डिफरन्स दोघांच्या ऍक्सेलरेशन मध्ये असते. बुक मध्ये काय केलेलं आहे? डिस्प्लेसमेंटचं कन्व्हर्शन व्हेलॉसिटी मध्ये केलं आणि त्यांच्यामधला फेज डिफरन्स काढला. ऍक्सेलरेशन मधला विचारला असतं, डिस्प्लेसमेंटचं ऍक्सेलरेशन केलं असतं, डिस्प्लेसमेंटचं व्हेलॉसिटी केलं असतं, व्हेलॉसिटीचं ऍक्सेलरेशन केलं असतं, त्यांच्यामधला फेज डिफरन्स विचारला असता. असं करायची गरज नाही आहे. दोन्ही डिस्प्लेसमेंट मध्ये जेवढा फेज डिफरन्स असेल, दोन्ही ऍक्सेलरेशन मध्ये तेवढाच असेल. मग याचा साइन जर केला तर इथे काय येणार? π/2 येणार ना. काय? π/2. इथे किती आहे? π/3. त्यांच्यामधला सरळ सरळ तुम्ही डिफरन्स घ्या, तुम्हाला डिफरन्स मिळेल. फक्त ते 1 मधून 2 मायनस किंवा 2 मधून 1 मायनस, त्यावर फक्त लक्ष द्या. ठीक आहे. पहिल्याच्या रिस्पेक्ट दुसऱ्याचा विचारला की दुसऱ्याचा रिस्पेक्ट पहिल्याचा विचारला, तेवढाच फक्त पॉईंट याच्यामध्ये आहे. रिमेनिंग आपण घेऊ उद्या. ठीक आहे. रेकॉर्डिंग बंद कोण करते प्लीज?